पुरी कर आपल्या गावामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आलेला आहे. त्यापैकी काही मंडळींना पाणलोट कार्यक्रम आमच्या गावात आलेला आहे एवढं माहिती आहे. पण तो कार्यक्रम काय आहे, आधी जे काही पाणलोटाची कार्यक्रम झाली ती कुठल्या पद्धतीची झाली, त्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये काय फरक आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आधी जमलेलो आहोत. काय होतं मंडळींना, आता तुमच्या गावात उदाहरण घेऊन आपण तुमच्या गावाची लोकसंख्या जवळपास 5000, बरोबर? 5000 लोकसंख्या आहे गावाची, बरोबर की चुकीचं आहे? बरोबर आहे. आणि उपस्थिती किती आहे? त्याच्यात 10% सुद्धा उपस्थिती नाही आहे. म्हणजे काय होतं, कुठलीही योजना जेव्हा आमच्या गावामध्ये येते, सरकारी योजना असू दे किंवा इतर कुठली असू दे, तो कार्यक्रम समजून घेण्यापूर्वी आमच्यामध्ये उदासीनता येते. काय सरकारचा कार्यक्रम आला म्हणजे काय पैसे येतील, खाणारे खातील, बसणारे बसतील. पण आम्ही कधी हा विचार करत नाहीये की येणारा कार्यक्रम कुठला आहे, कशा स्वरूपाचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्या लोकांचा सहभाग असणार आहे, त्याच्यामध्ये कुणाला फायदा होणार आहे, याचा गावाचा विकास कसा होणार आहे. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापूर्वी आम्हाला तो कार्यक्रम समजून घेणं अपेक्षित असतं, समजून घेणं गरजेचं असतं. जोपर्यंत कार्यक्रम काय आहे समजत नाही आम्हाला, तोपर्यंत आपण त्या कार्यक्रमाबद्दल, त्या कार्यक्रमात असणाऱ्या त्रुटी असतील, ज्या काही तरतुदी केलेल्या असतील त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नसते. म्हणून काय असतं, कुठलाही कार्यक्रम जेव्हा गावामध्ये येतो तो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तो कार्यक्रम आधी समजून घ्या की कुठल्या प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरून चर्चा करा. तुम्हाला काही प्रश्न असतील प्रश्न विचारा आणि तुमचं समाधानकारक उत्तर मिळवून घ्या. ऐका, आज आपल्या गावामध्ये पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याने सर्व गावकरी मंडळींनी ऐकायला यावं. अरे आपल्या गावात काय पोपट सुटलं का काय ना, त्याची दमडी आहे का? अगं झोप लावता काय, तुला दमडी घ्यायची ते पण माहिती नाही. मग कशाची आहे? अरे शेतीविषयक माहिती सांगण्यासाठी आज आपल्या गावामध्ये मच्छिंद्र भोसले साहेब बरं, हे शेतीविषयी माहिती सांगण्यासाठी येणार आहे. असं त्याची दमडी होती आणि त्यातून आणि कलासंच पण येणार आहे तुझ्या जिल्ह्याचा. असं का? हा. म्हणजे कार्यक्रम नेमका कशाचा आहे रे? अरे शेतीविषयी माहिती हा शेती, कार्यक्रम आहे. शेतीविषयी हा पाणलोट. आता महागी सरकारने ते काय जनस्वराज काय काढलं होतं आणि ते हागंदारीचं आता काय काढलंय पाणलोट मधून. हा हे शेतीविषयी माहिती आहे. शेतीसाठी एकदम महत्वाचा कार्यक्रम आहे ते शेतकऱ्यासाठी. असं का? हा राम राम सकाराम तुकाराम. म्हणजे हो. बरं गावात काही दौंडी वगैरे ऐकली का नाही? ऐकली. प्रत्येक गावानं, प्रत्येक व्यक्तीनं याचा विचार करायला पाहिजे की आपलं गाव काय आहे, आपल्या गावाचा इतिहास काय आहे, गावाचा भूगोल काय आहे आणि गावाला पुढे जाण्यासाठी काय सुविधा उपलब्ध आहेत, काय दुर्बलता आहे, आपल्याला काय अडचणी आहेत, त्याच्यावर आपला मार्ग कसा काढता शकतो याचा विचार केला पाहिजे, गावाला विचार केला पाहिजे. जर आपण आपल्या गावाचा इतिहास शोधायला प्रयत्न केला तर तुम्हाला बरीच माहिती मिळते. गावाचा इतिहास आणि भूगोल एकत्र करून पाहिला तर या ठिकाणी पूर्वी आज जे झाडाच्या प्रमाणाचे प्रोसेस होतं आणि पाणी प्रोसेस होतं ते तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. पण आजची परिस्थिती राहिलेली नाही. आज काय परिस्थिती आहे, आता योगामध्ये 2 साठवण तलाव तुमच्या शिवारामध्ये आहे, पण तुम्हाला पाणी उपलब्ध आहे. तर ते साठवण तलाव काय झालं असतं आणि हे जे साठवण तलाव आहे हे साठवण तलाव तुला किती दिवस उपलब्ध राहतील? हो सर, ठीक आहे, मान्य आहे. 2 साठवण तलाव असताना पण आमच्या गावाला पाणी नाही. स्वराज्यामध्ये गावाचं नाव असताना सुद्धा गावाला पाणी नाही. बरोबर आहे.
पाणी कसं मिळू शकतंय म्हणजे केवळ जलसंवर्धनाचा जो कार्यक्रम आहे याच्यातून पाणी मिळालं पाहिजे असं नाही. पूर्वी ते जलसंवर्धनाचे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये होते असं नाही. पूर्वी जी काही गावं इतिहासापासून जमलेली आहेत त्यांना काही जलसंवर्धन कार्यक्रम नव्हता की पाईपलाईन पाणी मिळत नव्हतं. प्रत्येक गावाला त्या गावामध्ये पाणी उपलब्ध होतं. मग गाव स्वावलंबी असणं चांगलं का परवडत असणं चांगलं. समितीच्या कार्यकर्त्यांनी जे कार्यकर्ते आलेले आहेत तर मला सांगण्यासाठी त्यांनी हा उत्तम रीतीनं कार्यक्रम पार पाडलेला आहे. कारण त्यांचं एकच म्हणणं होतं एवढी 3-3.5 गावची लोकसंख्या आहे, 500-600 घराची लोकसंख्या आहे, तर एवढ्या लोकसंख्येच्या अनुषंगाने कमीत कमी 500 लोक इथं तरी हजर राहायला पाहिजे होते. कारण ते लोक म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या असून एवढे लोक हजर 100-200 लोक या कार्यक्रमाला मंदिराला नाराज झालेले आहे. तरी हा कार्यक्रम सगळ्यांनी महिलांनी, लहान मुलांनी, नागरिकांनी सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्यांनी काय माहिती दिली, शिक्षणावर माहिती दिली, बचत गटावर माहिती दिली, पाणी आढावा, पाणी जिरवा याच्यावर माहिती दिली, सगळं माहिती दिलेलं आहे. बचत गट इथं आपल्या गावामध्ये बरेचसे बचत गट आहेत, महिला गट आहेत, काही पुरुष गट आहेत, त्या गटाबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी. तरी आता हा कार्यक्रम सगळ्या गावकऱ्यांनी आणि महिलांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांना मी आभारी मानतो. आता